हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल। आज आपण व्हिडिओमध्ये अगदी महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत। ज्या महिलांची मुलींची उंची ही कमी असते, ठेंगण्या मुली असतात, कमी उंचीच्या असतात, तसेच मुली कमी उंचीच्या असूनही जाड देखील असतात, मग अशांनी साडी घालण्याचा प्रश्न येतो। साडीमध्ये मी खूप ठेंगणे दिसणार किंवा मी कमी उंचीची दिसणार, जाड दिसणार असा प्रश्न नेहमीच महिलाच्या मनात येत असतो। मग साडीमध्ये आपल्याला सिंपल आणि छान लुक मिळावं, आपण अट्रॅक्टिव्ह दिसावं, सगळं चार चौकात आपण उठून दिसावं, तसेच आपण आपल्या उंचीपेक्षा जास्त दिसावं असं जर वाटत असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा। आणि या टिप्स खास करून ज्यांची उंची कमी आहे आणि ज्या महिला जास्त घट्ट आहे त्यांच्यासाठी नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्याकरिता तसेच महत्त्वाचे टिप्स जाणून घेण्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, सोबतच बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। तर ज्यांची उंची कमी आहे किंवा ज्या महिला जाड आहेत, उंचीही कमी आहे आणि जाड देखील आहे, किंवा ज्या महिला उंची कमी आहे मात्र जाड नाही आहे, स्लिम आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ। तर बघा, ज्यांची उंची कमी आहे त्यांनी साडींची निवड कशी करावी। नेहमी साडी निवड करत असताना ही साडी प्लेनमध्ये तुम्ही निवड करावी। प्लेन साडी आणि गर्द रंग असलेली ही साडी निवडल्याने तुमची उंची ही उंचीपेक्षा जास्त दिसेल किंवा तुमची उंची कमी दिसणार नाही। बहुतांश आपण साडी निवडल्यानंतर तर साडी परिधान केल्यानंतर जेवढी आपली उंची आहे त्यापेक्षा आपण कमी दिसायला लागतो। हे का होतं? कारण साडींची निवड चुकीची असते आणि म्हणून साडी निवडताना नेहमी या गोष्टी लक्षात घ्याव्या। पहिली टिप्स म्हणजे साडी निवडताना ही साडी गडद रंगाची आणि प्लेन असावी। प्लेन साडीमध्ये असं होतं की प्लेन साडीमुळे आपली उंची जास्त दिसते आणि प्लेन साडीमुळे आपली अगदी आपण इवन दिसतो, म्हणजे वरून खालपर्यंत सेम दिसते, कलर असतो, त्याच्यामुळे आपल्याला उंची ही आपली दिसून पडत नाही, कमी दिसून पडत नाही। आपण कमी उंची असूनही आपली उंची ही जास्त दिसते। दुसरी टिप्स म्हणजे साडी निवडताना काठ हा मोठा नसावा। ज्या महिलांची उंची कमी आहे त्यांनी मोठ्या काठाची साडी कधीच घालू नका, नेसू नका, कारण मोठे काठ असल्यानंतर तो आपल्याला आपली उंची ही कमी दाखवते, कारण काठ हा अर्धा येऊन जातो आणि त्याच्यामुळे आपली उंची ही लक्षात येते। त्यामुळे आपल्याला काठ हे अगदी छोटे काठपदराची साडी तुम्ही निवडू शकता, मात्र ते अगदी छोटे काठ असलेली साडी तुम्ही निवडा, जेणेकरून तुमची उंची ही चांगली दिसेल। तसेच प्रिंटेड साडी तुम्ही निवडत असाल तर यावरती असलेले जे प्रिंट खूप जाड्या प्रिंट, फ्लोरल प्रिंट असतील, मात्र खूप जाड्या मोठमोठ्या प्रिंट असेल अशा साड्यांची निवड कधीच करू नका, याने देखील आपली उंची कमी दिसते। तर याने काय करायचं, आपल्याला अगदी बारीक प्रिंट असलेली साडी तुम्ही निवडू शकता, जेणेकरून तुमची उंची हे अगदी लक्षात येणार नाही, म्हणून तुम्ही यामध्ये उंच देखील दिसाल। त्यानंतर साड्यांची निवड करताना आपण एक चूक अजिबात करायची नाही, ती म्हणजे फुगणाऱ्या साड्या कधीच घेऊ नका। कॉटनची साडी नेसण्यास शक्यतो टाळावे, कारण यामध्ये देखील तुमची उंची हे लक्षात येते। म्हणून तुम्ही कॉटनची साडी जर तुम्हाला आवडत असेल तर ही कॉटनची साडी हे सॉफ्ट फॅब्रिकमध्ये असावी, सिल्क कॉटनमध्ये असावी, फुगणारी नसावी। कॉटनमध्ये देखील सॉफ्ट मटेरियल येतं, तर ते सिल्क कॉटन असेल तर तुम्ही ती साडी आणि ती साडी देखील अगदी एका रंगाची असावी। चौथी टिप्स म्हणजे आपण वेगवेगळे रंगाची साड्या, म्हणजे एकच साडी मात्र त्यामध्ये 3 ते 4 रंग असे जर साडी असेल किंवा 2 ते 3 रंगामध्ये विभाजलेले अशा साडी असेल तर हे देखील तुम्ही चूज करू नका। शक्यतोवर संपूर्ण एकाच रंगाची साडी आणि त्याला असलेला काठपदर आणि काठपदर देखील अगदी छोटासा आहे अशा पद्धतीची साडी तुम्हाला उठून दिसते। प्लेन साडी खूप सुंदर दिसते आणि तुमचं उंची तुम्ही जरी हे कमी उंचीचे असाल मात्र प्लेन साडी एकदा तरी ट्राय करून बघा। प्लेन साडी ट्राय करा, तुमची उंची असं वाटणार नाही की तुम्ही ठेंगणे आहात, तुम्हाला खूप छान आकर्षक लुक मिळेल। आणि तेच खूप मोठमोठे काठ असलेली साडी घाला, तुमची उंची जेवढी उंची आहे त्यापेक्षाही तुम्ही कमी उंचीच्या दिसायला लागता। म्हणून या काही टिप्स आहे साडी निवडताना नक्की ट्राय करा, फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा।